काँग्रेसने कशाप्रकारे हिंदू संस्कृती संपवण्याचं काम केलेलं आहे ते आज आपण पाहणार आहोत. मौलाना अबुल कलाम आझाद यांना तर तुम्ही ओळखतच असाल. हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री. 1947 ते 1958पर्यंत सलग 11 वर्ष हे भारताचे शिक्षण मंत्री होते. हे मूळ भारताचे नसून यांचा जन्म मक्कामध्ये झाला आणि यांचं शिक्षण हे मदरशामध्ये झालं. आता तुम्ही समजू शकता की यांचं शिक्षण काय असेल. पहिलेच्या काळामध्ये जेव्हा सैन्य युद्ध करायला जायचं तेव्हा नदी आणि तलावाच्या पाण्यामध्ये ते विष टाकायचे. का तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी करता येईल आणि विजय सहज मिळवता येईल. यांनी हाच फॉर्म्युला काँग्रेसने अबुल कलाम आझाद यांना हाताशी धरून भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये वापरला. यांना माहिती होतं जर हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, हिंदू अस्मिता संपवायची असेल आणि हिंदूंच्या येणाऱ्या पिढीला नपुंसक बनवायचं असेल आणि यांच्यावर राज्य करायचं असेल तर पहिले भारतीय शिक्षण प्रणाली ही दूषित करायला हवी. म्हणून यांनी मुघलांचा आणि गुलाम वंशाचा इतिहास आपल्या डोक्यामध्ये परिपूर्ण नियोजनाने टाकला आणि आपण त्यांचे गुलाम होत गेलो. भारतामध्ये अनेक असे महान योद्धा होऊन गेले ज्यांनी या देशासाठी, या मातीसाठी आणि हिंदू संस्कृतीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, आपल्या जीवाचं बलिदान दिलं. जसे की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, राणा सांगा, गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन या भारतमातेसाठी त्यांनी अविरत युद्ध केलं, संघर्ष केले. या महापुरुषांना इतिहासामध्ये जे स्थान मिळालं पाहिजे, जो सन्मान मिळाला पाहिजे तो कधी मिळालाच नाही. यांना माहिती होतं जर हिंदू योद्ध्यांचा खरा इतिहास यांच्यापर्यंत पोहोचला तर आपल्या पूर्वज मुघलांचं वर्चस्व, आपलं वर्चस्व हे कमी होईल. म्हणून यांनी गुलाम वंश आणि मुघलांचा इतिहास आपल्या समोर ठेवला. जे मुघल बर्बरता आणि निर्दयताचं प्रतीक होतं त्यांना यांनी आपल्यासमोर चांगल्या तऱ्हेने आपल्यासमोर ठेवलेला आहे. पण यांचा हा खरा चेहरा आपण समजू शकलो नाही. यांना आपला जो प्रेरणादायी इतिहास आहे आपल्यापासून लपवलेला आहे. यांना हे समजलं होतं की यांचा प्रेरणादायी इतिहास जर यांच्यापर्यंत पोहोचला तर उद्या हे आपला हक्क आणि हे आपले विचार लोकांपर्यंत मांडू शकतात. म्हणून यांनी आपल्या इतिहासासोबत अशी तडजोड केली की आपण यांच्या जाळ्यामध्ये फसत गेलो. म्हणून सांगतो आपला प्रेरणादायी इतिहास वाचा, तेव्हा कुठे तुम्हाला समजेल की आपला इतिहास काय होता आणि आज काय करून ठेवला. बाकी